दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, हिरड्यावरील सूज, दातामधून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे किंवा दाताचा पिवळेपणा अशा प्रकारच्या ओरल प्रॉब्लेम्सवरती आपला हा घरगुती उपाय खूप कामी येतो. 100% रिझल्ट मिळेल. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून एकही रुपया खर्च न करता तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल. फक्त एकदा करून बघा. आणि अगदी इथे आपण वापरणार आहोत केळीची साल, जी की आपल्या घरामध्ये असतेच आणि आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. पण एकदा करून बघा, तुमचे भरपूर पैसे वाचतील. आणि त्यासोबतच बघा, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. तर यासाठी बघा, केळीची साल आपल्याला लागणार आहे. ती व्यवस्थित मी अगोदर केळी धुवून घेतली, त्यानंतर त्याची साल काढली आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे किंवा थोडासा काही खराब कुठे झालेला असेल तर ते काढून फेकून द्यायचं. आणि त्यानंतर केळीची साल आपल्याला घ्यायची आहे. कमी जास्त तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. छोटी केळी होती इथे आणि त्याची पूर्ण साल मी घेतलेली आहे. आता केळीचं साल्टच का वापरायचं, तर कारण की यामध्ये असतं पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज अशा खनिज पदार्थ असतात, ज्यामुळे आपल्या दातांना ना जो पिवळेपणा आलेला असतो किंवा जे टार्टर जमा झालेलं असतं ना, ते काढण्यासाठी मदत होते. आणि अजून याचे भरपूर फायदे आहेत. त्यासोबतच इथे बघा, आता ना केळीची साल मी अशी कट करून घेतलेली आहे. जेवढं होईल तेवढं बारीक याला कट करून घ्यायचं अगोदर. त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपण ही पूर्ण केळीची साल काढणार आहोत. आणि त्यासोबतच अजून एक छोटी वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला केळीची साल म्हणजे अगदी थोडीशी, यामधील 2 तुकडे काढायचे आहेत वेगळे असे, कारण की याला आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. दोन्ही पद्धती मी शेअर करत आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता आणि जसा त्रास असेल त्यानुसार तुम्ही वापरलं तरी चालतं. केळीची साल बघा, दुसऱ्या छोट्या वाटीमध्ये थोडीशी मी काढलेली 2 तुकडे. आणि त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये जी केळीची साल आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा. बेकिंग पावडर वापरायचं नाही. इथे आपण वापरलेला आहे खायचा सोडा. इनो पण वापरू नका. त्यानंतर ना जसं आता अर्धा चमचा मीठ टाकलं, खायचा सोडा टाकला, तर त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी. तुरटी मी अगोदरच बारीक पावडर करून ठेवलेला आहे, तर ते अर्धा चमचा तुरटीचं पावडर मी इथे टाकत आहे. तुरटी आपल्या दातांसाठी खूप चांगली आहे. दातांना मजबूत करण्यासाठी म्हणा किंवा मोठ्यासारखे अगदी दात पांढरे शुभ्र होतील असा तुम्हाला याचा फायदा मिळेल. त्यामुळे तुरटी नक्की वापरा. दातांवरती जे किटाणू असतात किंवा जे पण इन्फेक्शन झालेलं असतं ते काढण्यासाठी देखील मदत होते. आणि त्यानंतर आपल्याला इथे कडुलिंबाचं एक पान लागणार आहे. वाळलेलं पान घेतलं आहे. फ्रेश ओलं ताजं पान घेतलं, तर ते ठेचून खलबत्त्यामध्ये त्याचा 2-3 थेंब रस यामध्ये टाकायचा दुसऱ्या छोट्या वाटीमध्ये. आणि त्यानंतर ना बघा, आता दोन्हीमध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे, इथे मी घेतलेलं आहे तेल इथे आम्ही घेतलेलं आहे एरंडीचं तेल. तुमच्याकडे एरंडीचं तेल नसेल तर तुम्ही इथे वापरू शकता मोहरीचं तेल किंवा कडुलिंबाचं तेल वापरलं तरी चालतं, किंवा इतर कोणतं, जसं कोकोनट ऑइलही बेस्ट आहे. तर या 2-3 तेलापैकी जे तुमच्याकडे तेल असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता. तर तेल साधारण 2 चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे एरंडीचं. आणि ते आपण जे छोटी वाटी आहे आणि त्यामध्ये जे केळीची 2 सालीचे तुकडे ठेवले होते ना त्यामध्ये टाकलेलं आहे. त्याला व्यवस्थित टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तर अगदी 2-3च इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत, पण हे खूप फायदेशीर आहे. आणि याला बघा, असं चांगलं मुरल्यासारखं करायचं, मिक्स करायचं आणि चांगलं याला 5 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक भांडं. त्यामध्ये 1 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे, प्यायचं पाणी घ्यायचं. आणि त्यानंतर इथे आपण बघा, हे केळीच्या जास्त जी साल होती ना त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकून तयार केलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकायचं. आणि त्यासोबतच आता हे दोन्ही कसं बनवायचं, कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर गॅसवरती मी ठेवलेलं आहे हे पाणी, जे आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. अगदी यामध्ये 2-3 उकळी येऊपर्यंत हे गरम झालं पाहिजे. चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतर साईडला मी एक तवा किंवा कढई असं तुम्ही काही घेऊ शकता, ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये जसा तवा कढई जे पण गरम झालं तर त्यावरती आपल्याला टाकायचं आहे जे आपण हे वाटीमध्ये तयार केलं होतं ऑइल टाकून ते. आणि हे टाकून व्यवस्थित आपल्याला ह्यामधील ना तेल सुटेपर्यंत, जे तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे ते तेल असं सुटेपर्यंत व्यवस्थित याला गरम करायचं आहे. यामध्ये या केळीच्या साली चांगल्या अशा लालसर झाल्या पाहिजेत एवढं याला गरम करायचं. थोडंसं असं उकळी आल्यासारखं होतं, तळतळ झाल्यासारखं होतं, तर असंच आपल्याला हवं आहे. हे तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. जास्त केळीची साल घ्यायची, जास्त तेल घ्यायचं, त्यानुसार बनवायचं आणि भरपूर बनवून ठेवलं तरी चालतं, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता देखील येतं. आता बघू शकता, याला मी थोडंसं असं ना चमच्याने मॅश केल्यासारखं करत आहे. तर असंच करायचं, खूप जास्त अशी पेस्ट याची करायची गरज नाही. आणि थोड्या वेळातच असं याला तेल सुटल्यासारखं होतं, जे आपण यामध्ये तेल टाकलं होतं ना ते पूर्णपणे असं बाहेर येतं आणि चांगलंच हे गरम देखील झालेलं आहे. थोडीशी याची जी पेस्ट आहे म्हणजे
जे केळीची साल आहे ती लालसर झाली की आपण याला बाजूला करणार आहोत. जास्त प्रमाणात केलं तर अजूनच चांगलं, म्हणजे कसं ते गाळून बाजूला करता येतं. हे खूप कमी आहे त्यामुळे मी याला असंच याचे मोठे मोठे जे पार्ट आहेत, तुकडे आहेत ते बाजूला करत आहे. आणि जसं तुम्ही बाजूच्या गॅसवरती बघू शकता पाणी देखील गरम होत आहे. 1-2 उकळी आपण अजून त्याला येऊ देऊ. बाकी यानंतर तेल कसं हे लवकर तयार होतं. एक्स्ट्राचं जे पण आहे ना तर ते मी बाजूला काढलं. आता जे तव्यामध्ये तेल आहे ना तर ते आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे. परत मी तीच वाटी घेतली, अगदी थोडंसं टाकलं होतं, 2 छोटे चमचे, तर तेवढं तेल पुरेसं आपल्याला होतं, निघतं आणि भरपूर दिवस हे देखील जातं. छोट्याशा डब्बीमध्ये, बरणीमध्ये जरी ठेवलं ना तरी आपण याला भरपूर दिवस वापरू शकतो. तर बघा जे पण तेल आहे एक्स्ट्रा ते मी असं काढलेलं आहे. सध्या हे गरम आहे, थोडंसं आपण त्याला रूम टेम्परेचरवरती येऊ देऊ. आणि बघा तेल असं भरपूर निघालेलं आहे. यामध्ये पण काही थोडेसे असे त्याचे पार्ट आहेत, तर गाळून घ्यायला खूप कमी आहे हे म्हणून मी गाळून घेतलं नाही. बाकी जास्त असेल तर गाळून घ्या, म्हणजे पूर्ण हे असं त्यामधील पार्ट असे वेगळे होतात. काही हे खूप छोटे आहेत आणि काही आपल्याला त्याचं नुकसान नाही, त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर बघा चांगलं पाण्याला 2-3 उकळ्या येऊ दिल्या आणि गॅस आता मी बंद केलेला आहे. आता आपण हे पाणी गाळून घेऊयात. एखाद्या ग्लासमध्ये गाळून घ्यायचं. आणि हे तुम्ही असं जास्त जरी बनवलं तरी चालतं, एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तरी चालतं, पण प्रत्येक वेळेस फक्त तुम्हाला ते कोमट करून वापरावं लागेल. बाकी बघा आता इथे आपण पाणी गाळून घेतल्यानंतर पाणी देखील खूप जास्त गरम आहे. थोडंसं हे थंड होतं तोपर्यंत आपण जे ऑइल आहे ते कसं वापरायचं ते बघूयात. तर यासाठी बघा इथे आपल्याला लागणार आहे कापूस. कापूस घ्यायचा, कापसाचे गोळे करायचे, छोटे मोठे किती कमी जास्त तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला ना हे कापसाचे गोळे या तेलामध्ये भिजवायचे आहेत. तेलामध्ये चांगले असे भिजवून घ्यायचे. खूप जास्त असं तेल कापसाच्या गोळ्यातून गळालं नाही पाहिजे, पण हे चांगले भिजले देखील पाहिजेत, म्हणजे थोडं तेल त्यामध्ये नक्की असावं. तर बघू शकता अशा प्रकारे मी याला ना थोडंसं असं म्हणजे ऑइलमध्ये भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर ना इथे आपल्याला ना एक काळी पेटी घ्यायची आहे, किंवा तुम्ही टूथपिक घेऊ शकता, किंवा इतर काही जे तुमच्याकडे असेल. ते नसेल तरी चालतं, बोटाने जरी हे वापरलं तरी चालतं, पण लावायला सोपं जातं ठेवायला, म्हणून मी इथे काडीपेटीची काडी घेते. आणि काडीपेटीची काडी बघा काय करायचं, या कापसाच्या गोळ्यावरती अशी लावायची. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता इथे पाणी देखील रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे, कोमट झालेलं आहे. तर या पाण्याने गुळण्या आपल्याला करायच्या आहेत. गुळण्या कशा, फक्त तोंडामध्ये घेऊन बाजूला काढायचं नाही, तर तोंडामध्ये सर्व ठिकाणी ते फिरवायचं, खाली वर काही सेकंद तोंडामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे फेकायचं आहे. असं 4-5 वेळा या कोमट पाण्याने गुळण्या करायच्या. त्यासोबतच दिवसातून 2-3 वेळा करायच्या. प्रत्येक वेळेस हे पाणी कोमट करून, एकदा बनवलं तर दिवसभर हे पाणी तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर बघा 2 टाइम ब्रश करण्याची सवय लावा, तुमचे भरपूर ओरल प्रॉब्लेम्स दूर होतील. आणि जिथे दाढ किंवा दात दुखत आहे, किडलेली आहे, त्या ठिकाणी हे ऑइल असं थोडंसं लावायचं, किंवा हा कापसाचा छोटासा गोळा करून दाताखाली धरायचा. खूप आराम मिळतो. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा.